आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चांगल्या रुळल्यात पोरी. हो अगं, त्यांच्यात चांगलं बॉन्डिंग व्हावं, टीम स्पिरिट तयार व्हावा म्हणून तू सांगितल्याप्रमाणे त्यांचे खेळ घेत असते मी. खरंय, बायकांनी एकमेकांच्या विरोधात असण्यापेक्षा एकमेकांसोबत असलं पाहिजे, मैत्रिणी असायला पाहिजे, एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे. हो अगं, तू म्हणतेस तर नक्कीच होईल. आणि त्या नेहमी एकमेकांच्या सोबत असतात, एकत्र शिकतात, आलेले अनुभव शेअर करून जे शिकलो त्याचा वापरही करतात. शिवा, अगं तू केलेल्या उपक्रमामुळे ना त्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक घडणार आहे. हाच बदल समाजात पण घडायला पाहिजे. नक्कीच घडेल. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? खरी ठीक आहे सगळं. त्याच कामासाठी वस्तीत आलो होतो मी आणि आशू. अशी येत राहा आदनामधनं. येईल. ए शिवाताई, शिवाताई ये ना. अरे नको, मला नाही यायचं, तुम्ही खेळा. ये ना. अगं चल, अगं चल चल. असे काय करताय? बरं चला या. हा, रेडी रेडी. शिवा 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 शिवाताई 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 शिवाताई. आता पोरींपैकी या कोणीतरी. चला या. या चला. 1 2 3. रिया 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 शिवाताई. वा 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 वा, मला मजा आली खूप. पण तुमचं उद्या ट्रेनिंग संपत असलं तरी पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहायचं. छान. चला मी निघते आता, भेटूया आपण. किटू डार्लिंग, होय तुझ्या चेहऱ्यावरती एवढं 10 किलोचं टेन्शन का दिसतंय? रे, ती शिवा बोलून गेली ना, एक रात्र द्या काहीतरी करते. म्हणजे नक्की काय करणार आहे ती? म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे आणि तेच कळत नाहीये मला. एवढंच ना, सकाळी कळेल ना काय ते. आणि तसंही त्या लोकांनी इथनं निघून जावं हेच आपल्याला हवंय ना. मग इथनं गेल्यानंतर ते काही का करेना, आपल्याला काय पडली? तुला काही वाटत नाही का रे? तू नीट बोल. ए हॅलो, काय इथे काय करतेस? काही हवंय का? नाही, मला काही नकोय. पण तुम्ही पण हाच विचार करताय ना की शिवा काय करणार असेल? का ग, तुला काही माहिती आहे का? नाही ना, मला काही माहिती नाहीये म्हणून तर आले. तुम्हाला काय वाटतं, काय असेल तिच्या डोक्यात? काय प्रश्न विचारते? आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही विचार करत बसलो असतो का? आणि तू इथे कशाला आलेस? कुणी बघितलं ना तर काय होईल कळतंय का तुला? आणि कुणी बघितलं तर तुझीच वाट लागेल, आम्ही सेफ राहू. 1 मिनिट, वाट लागली तर माझ्या एकटीची नाही लागणार. मी तुमचंही भांड फोडणार, हे लक्षात घ्या, विसरू नका. झाली अक्कल पाजून? जाता जाऊन आराम कर. आपलं बाळ पडलंय हे निदान लोकांना वाटू तरी दे. जाता. हा ठीक आहे. कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? लय मोठा झोल केलाय. झोल हा एकदम शातीर दिमाग निघाला रे. तरीच म्हंटल याच्याकडे कागदपत्र आले कसे. बाई आजीने कधी सह्या केल्या? काहीतरी झोल वाटत होता, पण हरिनानाने समोर आणला. शिवा, हा जाम मोठा सबूत मिळाला. याचसाठी तर थांबले होते मी. खरं तर हे ना आशूच्या आयडियामुळे समोर आलंय. त्या जगदीशला तर मी आता सोडत नाहीच. इतका त्रास देईन ना त्याला की त्याला सहन पण होणार नाही आणि सांगता पण येणार नाही. त्याला बघ आता कसं सोलून काढू आपण. मागे बांधला होता ना, असा बांधून ठेवूया.
नाही तर त्याला मिरचीची धुरी द्यायची का हा? नाही नाही, एक मिनिट. ज्या घरासाठी आपण हे सगळं करतोय त्या घराला काही होता कामा नाही. मग शिवा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे त्याला हकलून लावायचं घरातनं बस. आणि त्याने पळून जायचा प्रयत्न केला तर? असा कसा पडून जाईल बाई, बांधून ठेवू ना त्याला. हा. आणि आशू पोलिसांना घेऊन येणारच आहे. तुम्ही पण वस्तीत जा आणि सगळ्यांना सांगून ठेवा त्याच्यावर नजर ठेवायला. ठीक आहे? आणि लगेच इथे या. ठीक आहे. ए बाई चल. कॉल करा भाई काय कळलं तर. हे आता ना काहीच गडबड होता कामा नाही. आज जगदीशने आपल्याला एवढा त्रास दिलाय ना, आई आजीला त्रास दिला, मला आशूला घराबाहेर काढलं, आम्हाला पोलिसात दिलं. आज जगदीश पाटीलला तर मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार. अहो आजी, वंदनाताई, तुम्ही असं काय इथे थांबलाय? माहितीये शिवाला वेळ लागलाय, पण तरी सुद्धा इथे असं. यावं राहू दे की. म्हणजे शिवा आता सांगून गेली आहे ना, म्हणजे ती काहीतरी सोय नक्की करून येणार बघा. आणि नाही झाली काही सोय तर रस्त्यावर राहू. अगं असं म्हणू नकोस ग दिव्या. रस्त्यावर हे घर आहे ना, इथे राहताय ना तुम्ही. हो, पण आता ह्या घरात आम्हाला आमची जागा दाखवलीच आहे ना, तर दिव्या बस झाल्या, जाताना पुन्हा पुन्हा तेच नको. राहू देत आहे, काही हरकत नाही. सीता यावं, केवढं मोठं मन आहे तुमचं. कसला मोठेपणा आजी. कळत न कळत या घरात तुम्हाला त्रासच झालाय. त्या त्रासामुळेच म्हणते ती तसं. पण मी तुम्हाला सांगू का, शिवा म्हटली आहे ना, मग ती नक्की काहीतरी करणार, मला खात्री आहे. माझ्या सुनेवर विश्वास आहे मला. ती नक्की काहीतरी करणार. खरंय तुमचं सीताई. म्हणूनच म्हणते की तोपर्यंत तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा ना. इथे असं वाट बघत बसणं मला कसं तरीच होतंय. आई बरोबर म्हणतायत त्या. चल आपण आत बसूयात. अगं दिव्या थांब, आपल्याला जायचंच आहे तर सामान राहू दे ना इथे. उगाच परत परत नेण कशाला. थांबतो. या आराम करा. आशू आणि शिवाने जो काही घाट घातलाय त्याला यश दे रे देवा.